सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणात एक जण ताब्यात, संशयिताची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराची ही रेकी। 14 जानेवारीला पोलिसांकडून मन्नत बंगल्यावर जाऊन तपास, सूत्रांची माहिती। मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा तपासाला फटका। वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा। सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोघांची चौकशी सुरू। हल्लेखोराला कर्मचाऱ्यापैकी कुणी घरी प्रवेश दिला का, शोध सुरू। सैफच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही। सैफच्या घरी किंवा घरावर कुठेही सीसीटीव्ही नाही, सूत्रांची माहिती। हल्ला करणारा आरोपी वांद्रे स्थानकाजवळील सीसीटीव्हीत कैद। सैफच्या शरीरातून काढलेला धारदार हेक्स ब्लेडचा तुकडा पोलिसांकडून जप्त, अधिक तपास सुरू। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेत बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। आंबेडकरी अनुयायांकडून दुपारी 1 वाजता परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येणार। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावलेही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश। 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त, 5 जण अटकेत। सहकार नगर पोलिसांची कारवाई।